या ठिकाणी आल्यानंतर आता काँग्रेसमध्ये आपल्याला पहिल्या दिवशी से असला पाहिजे असा बाल हट्ट माझा बिलकुल नसणार. कुठल्याही पदाच्या अपेक्षेविना कुठल्याही या ठिकाणी बरोबर आहे अपेक्षेविना मी या प्रशांतजी, पण ठिकाणी आलेलो अगदी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावरती आपण काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. नक्कीच पक्षाला आपल्याकडनं काहीतरी अपेक्षा आहे, त्यामुळे आपल्यावरती जबाबदारी काय देण्यात आली आहे? नाही. या ठिकाणी आज जबाबदारी काहीच नाही, पण एक त्यांनी मला सांगितलंय आता काँग्रेस विद्यमान शहराचे आहे जे टीम मंडळी आहेत त्यांच्याबरोबर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण पुणे महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जावं. जिथं जिथं शक्य असेल तिथं माझा जिथं नाही का ज्या ठिकाणी एकूणच संपर्क होता त्या संपर्काचा फायदा पक्षाला करून द्यावा अशाच प्रकारच्या सूचना आहेत. आणि आज मी कुठलंही संघटनापद न घेता या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जातोय. उद्या नका काळाच्या ओघामध्ये मला या संदर्भामध्ये काय जबाबदारी द्यावी हे काँग्रेसचं राज्यातलं नेतृत्व मान्य हर्षवर्धन सपकाळ साहेब आणि देशाचे नेते मान्य राहुलजी गांधी साहेब नक्की ठरवतात. बरं, पण पुण्यात अरविंद शिंदे यांच्याशी तुमची याच्यावरती अगदी सविस्तर चर्चा झालेली आहे? हे निश्चित झालेली आहे. मी काँग्रेसच्या प्रवेशाच्या अगोदर सुद्धा मागची 2 दिवसापूर्वी मी उद्या काँग्रेसमध्ये आलो तर नेमकं आपलं सहकार्य राहील का या संदर्भात विचारणा केलेली होती. त्याचबरोबर आज काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सायंकाळी माझा 2-3 तास मोबाईल स्विच ऑफ होता, पण सायंकाळी साधारणतः 6च्या सुमारास मी त्यांना स्वतः संपर्क साधून प्रवेश झाला. आता इथून पुढं तुमच्या पण प्रशांत जगतापजी, 2 गोष्टी आहेत. आजच त्यांनी असं म्हणलं की मला काहीच माहिती नाही आणि एकंदरीतच काँग्रेसमध्ये तुमच्या प्रवेशाबद्दल सुद्धा अनभिज्ञता होती असं कळतंय. याचा अर्थ काय लावायचा? नाही, एकदम मुळात तुम्हाला सांगू का, आज सकाळी 11 मला वाटतं 12 वाजेपर्यंत मी काँग्रेसमध्ये येतोय का इतर कुठल्या पक्षात जातोय अशाच प्रकारची चर्चा होती. मी सुद्धा परवा म्हणजे माझे एथिक्स जे होते की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये आदरणीय पवार साहेब आदरणीय सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली कामकाज करतोय. पवार साहेब हे आपलं श्रद्धास्थान आहे, इथून आपल्याला बाहेर पडायचं नाही. पण ज्या दिवशी बाहेर पडायचा निर्णय झाला तोपर्यंत मी कुठल्याही पक्षाशी कुठल्या प्रकारचं संधान साधलं नाही किंवा संपर्क साधला नाही. मी ज्या दिवशी राजीनामा दिला त्यानंतर मी नाही का या ठिकाणी मला काही लोकांचे कॉल आल्यानंतर मी काँग्रेस पक्षाच्या राज्य नेतृत्वाबरोबर नाही का या ठिकाणी संपर्क माझा झाला. त्याच्यानंतर त्यांनी पण बट नॅचरल त्या संदर्भामध्ये चर्चा करण्याकरता किंवा पुन्हा माझा प्रवेश घेतला तर उद्या काही अडचण येणार नाही ना, ह्या सगळ्या गोष्टीची खातरजमा करून घेतल्यानंतर आज सकाळी मला साधारणतः 11:30 वाजता तो निरोप दिला की आपण आपल्या काँग्रेसमध्ये घेतलं जाईल आणि मग माझा प्रवेश झाला. त्याच्यामुळं मान्य अरविंद शिंदे जे काँग्रेसचे आताचे शहराध्यक्ष त्यांचा काही दोष नाही. त्यांना किंवा एकूण माझ्याही सहकाऱ्यांना असा प्रवेश असं काही माहिती नव्हतं. काल रात्री 11-11:30 बोलणं झाल्यानंतर तुम्ही उद्या मुंबईत येऊ शकता पण प्रवेशाचा निर्णय अजून नाही असा मला निर्णय दिल्यामुळे मी मोजक्या सहकाराचे मुंबईत दाखल झालो. नक्कीच. प्रशांतजी, तुम्ही असं म्हणलेलं आहे की भाजप आणि संघाच्या विरोधात लढण्याची कुठेतरी तुमची विचारसरणी आहे, त्यामुळे असं करत असताना पुण्यामध्ये जर अजितदादा शिवाय मनसे या सुद्धा पक्षांना जर जवळ घ्यायची वेळ आली, म्हणजे काँग्रेसने तसा निर्णय घेतला तर तुम्हाला काही आक्षेप असणार आहे का? मुळात एक समजून घेण्याची गरज आहे. काँग्रेस हा एक अथांग सागर आहे. तो महाराष्ट्र देशातल्या 26 राज्यांमध्ये या ठिकाणी मागची 135 वर्षापासून व्यापलेला पक्ष आहे. त्यांना भाजपच्या विरोधातच लढायचं आहे कालही आजही आणि उद्या सुद्धा. त्याच्यामुळे एखाद्या शहरामध्ये कुठल्या राजकीय पक्षांच्या किंवा सत्तेतल्या पक्षांच्या बरोबर जायचं किंवा नाही जायचं हा निर्णय प्रशांत जगतापला घेऊन या ठिकाणी घेतला जाणार नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, राज्याचे प्रमुख माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, त्याचबरोबर पुण्याचे संपर्क प्रमुख मान्य बंटी पाटील साहेब अर्थात मान्य सतेज पाटील साहेब आणि देशाचे नेते मान्य मल्लिकार्जुनजी खरगे साहेब, मान्य राहुलजी गांधी साहेब, मान्य प्रियंकाजी गांधी मॅडम ह्या निर्णय घेतील. धन्यवाद आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.